कर्मचारी संघटनेचा आकृतीबंध पूर्वलक्ष्य प्रभावाने आकृती पूर्वलक्ष्य प्रभावाने झालीच पाहिजे. आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्ष झाली तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलं जात आहे. त्यांचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यास शासन प्रशासन टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक 16 जूनपासून आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार केलाय. कर्मचाऱ्यांचे बहुतांश मागण्या प्रशासन स्तरावर सुटू शकतात. त्यासाठी संघटनेनं समप्रमाण पाठपुरावा केला असला तरी मार्गदर्शनाच्या नावाखाली या मागणीबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून प्रशासन वेळखाऊ धोरण राबवत आहे असा आरोप संघटनेनं केलाय. संघटनेनं दिलेल्या आंदोलनाच्या नोटिसीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 10 वर्षांपूर्वी बैठक बोलावली होती, पण त्याचे इतिवृत्त देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. प्रशासनाचा हलगर्जीपणा, चालढकलपणा त्यातून स्पष्ट होते. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी प्रचंड संतप्त झाले. या सर्व बाबींचा विचार करून संपाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवार दिनांक 13 रोजी झालेल्या संघटनेच्या तातडीच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली. तेव्हा बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही असा तीव्र भावना सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यानुसार दिनांक 16 जूनपासून संपूर्ण राज्यात आरटीओ कर्मचारी संपावर जाऊन आपला रोष व्यक्त करणार आहेत. यामुळे मंगळवारपासून राज्यभरात आरटीओ कार्यालय ठप्प होणार आहेत. शासन प्रशासनानं प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा कर्मचारी आता माघार घेणार नाहीत अशी ठाम भूमिका संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी व्यक्त केली आहे. मोटार वाहन कर्मचारी संघटनेतर्फे राज्यभर आज लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या हाकेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव आणि 5ही सीमा तपासणी नाके असे खानदेश विभागस्तरीय कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी, लिपिकवर्गीय कर्मचारी या महाराष्ट्र मोटार वाहन कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात संपूर्णपणे 100% पाठिंब्याने सहभागी आहेत. या आमचा जो बेमुदत संप आहे तो करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत की शासन प्रशासनातर्फे 2022 मध्ये आम्हाला नवीन आकृतीबंध लागू करण्यात आलेला आहे. परंतु या नवीन आकृतीबंध लागू होऊन सुद्धा आजपर्यंत 4 वर्षानंतर सुद्धा सेवा प्रवेश नियम अंतिम करण्यात आलेले नाहीत. आणि या सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्याने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे जे काही आमचे वरिष्ठ पदे आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, या पदांना जी पदोन्नती आम्हाला मिळायला हवी होती नवीन आकृतीबंधाच्या अनुषंगाने ती आम्हाला आजपर्यंत 4 वर्षापासून मिळालेली नाही. आणि ही पदोन्नती नाकारण्याची कारणे आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाहीत या कारणाखाली आम्हाला नाकारण्यात येत आहे. यामुळे आमची सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा या ठिकाणी आम्हाला हक्काने जी मिळत होती ती मिळण्यास पूर्णपणे शासन प्रशासनातर्फे उशीर होत आहे. आणि या नवीन आकृतीबंधाच्या अनुषंगाने आमचा जो 10-20-30 कालबद्ध प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाही म्हणून आम्हाला देण्यात येत नाही आहे. तर आम्ही शासन प्रशासनाकडे आम्ही कायम पाठपुरावा केलेला आहे, कायम त्यांच्या सतत भेटी घेतलेल्या आहेत, चर्चा केलेल्या आहेत. या विषयांवर त्यांच्याशी भेटी घेऊन त्यांना विचारणा केलेली आहे. मागील काळात आम्ही काही आंदोलनं केली आहेत, त्याच्या अनुषंगाने आम्हाला फक्त आश्वासनं मिळालेली आहेत, पण आश्वासनांच्या पूर्ती आजपर्यंत झालेली नाही. सेवा प्रवेश नियम जे तयार करायचे होते या आज 4 वर्ष झाली आजपर्यंत तयार झालेले नाहीत, ते तात्काळ जारी करण्यात यावेत. दुसरी, आकृतीबंध जो आहे त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी. तिसरी आहे, हे 56 कर्मचारी जे आमच्या कॅडरमधून म्हणजे वरिष्ठ लिपिक ते कार्यालयीन अधीक्षक या पदावर पदोन्नत करण्यात आलेले होते, त्यांना कोणतीही त्यांची गुन्हा नसताना त्यांना फक्त कागदी प्रशासनाच्या कागदी घोड्यांच्या अनुषंगाने त्यांना पदोन्नत केलेले आहे. म्हणजे त्यांना सामाजिक आणि आर्थिक त्यांची मानहानी झालेली आहे. तर त्यांना त्या 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नती पूर्ववत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी आहे, आमची जे प्रशासकीय वरिष्ठ जी पदं आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन अभियंता, लघु टंक लेखक, ही जी पदं आहेत
ही पदं आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत. आमच्याकडे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ती पात्रता आहे. पात्रता असून सुद्धा त्यांना ते पदं मिळत नाहीत. तर हा आमचा रोष आहे. दुसरी गोष्ट, बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी. नवीन आकृतीबंधानुसार आम्ही आर तयार करताना प्रस्तावात आम्ही सादर केलेला आहे की जी बढतीपूर्व पदोन्नती देण्यापूर्वी जी तुम्ही आम्हाला पात्रता निकष म्हणून जे लावतायत सेवा प्रवेश नियम किंवा सेवा अर्हता परीक्षा, तर ती रद्द करण्यात यावी. ती अन्यायकारक आहे. आणि आमच्या कर्मचारी याच्या अगोदर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा या अगोदर त्यांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी उत्तीर्ण करून ते सेवेत कायम काम करत आहेत. पण तरीसुद्धा त्यांना परत तुम्ही सेवा अर्हता परीक्षेच्या नावाने त्यांचा छळ किंवा त्यांच्यावर अन्याय करत आहात, अशी आमची मागणी आहे. आणि आमचे जे नवीन आकृतीबंध प्रस्ताव सादर करत असताना आम्ही 2 महत्त्वाच्या मागण्या केलेल्या होत्या. लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या 2 पदांचं पदनाम बदल. तर आम्ही अशी मागणी केलेली होती, लिपिक टंकलेखक या पदाला परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदाला वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशी आम्ही मागणी केलेली होती. परंतु नवीन आकृतीबंध ज्यावेळेस मंजूर होऊन आला 2022 त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारे पदनाम बदल मिळालेली नाही आहे. इतर विभागात जर आपण पाहिलं, महसूल विभागात महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी अशा प्रकारची पदं निर्माण झालेली आहेत. आपण जर GST मध्ये गेलं तर त्या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून पद निर्माण झालेलं आहे. वन विभागात गेलं तर वन सहाय्यक अशी पदं निर्माण झालेली आहेत, जी नवीन आकृतीबंधानुसार त्यांना मिळालेली आहेत. पण नवीन आकृतीबंध लागू होऊन आमच्या कर्मचाऱ्यांना जे काही मिळायला हवं होतं, जे हक्काने मिळायला होतं, ते आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. आम्ही त्यासाठी आज आमचा रोष व्यक्त करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भारसट, शिरपूर, सांगवी.